यावर्षीचं एज्युफेअर खूप काही नवीन घेऊन आलं आहे. रोमन संस्कृतीचं त्यांनी प्रदर्शन केलं आहे. पूर्ण ज्या मुलांना आता रोमन संस्कृतीचे सिलेबसमध्ये आहे किंवा नाही पण असेल तरी इतक्या व्यवस्थित पद्धतीने रोमन संस्कृती दर्शवली आहे. कलोझियम पासून तर त्यांचे सगळे मॉन्युमेंट्स, त्यांचे जे ज्वेलरी खूप बारीक बारीक डिटेल्स घेऊन मुलांनी बनवलं. इट इज लाईक वर्थ सीइंग. आणि त्याच्याशिवाय नेहमीप्रमाणे पण पूर्णतः नवीन गेम्स घेऊन सगळे मुलं तयार होऊन आले आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश झोन आहे, सायन्स झोन आहे, सोशल सायन्स झोन आहे आणि शिवाय सगळ्यात लहान म्हणजे 0 एज पासून ते 99 इयर्स पर्यंतचे गेम्स आहेत सगळे. तर पूर्ण फॅमिली सहित येऊन सगळ्यांनी एन्जॉय करावं, कारण की जे कोणी इथे येणार नाही असं मला वाटतं दे विल मिस अ लॉट. आणि 3 दिवसासाठी हे आहे. जे पहिल्या दिवशी येणार ते नक्कीच मला वाटतं दुसऱ्या दिवशी येणार आणि तिसऱ्या दिवशी येणार, कारण एवढं काही बघण्यासारखं आहे, एवढं काही खेळण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याल तर या मुलांचा खूप उत्साह वाढेल, कारण की खूप मेहनत केली आहे. आणि शिक्षण कसं खेळाच्या याच्यातून शिकता येतं. सगळे गेम्स असे आहेत की ज्याच्यातून काही ना काही शिकायला मिळतं. कोऑर्डिनेशन आहे, आय हँड कोऑर्डिनेशन पासून तर तुम्हाला इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आहे. आणि अर्थातच एवढं सगळं बघून तुम्हाला भूक लागणार, तर चविष्ट पदार्थांचे स्टॉल आहेत. आणि मुलांनी नवीन नवीन हाताने तयार केलेले आर्ट अँड क्राफ्ट पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि एंट्री फीस फक्त 20 रुपये आहे. मला माहीत नाही एवढी कमी का ठेवली आहे, पण आय थिंक एव्हरीबडी शुड एन्जॉय अँड एव्हरीबडी शुड कम विथ द फॅमिली अँड एन्जॉय थरली. थँक्यू. हे सगळे मुलं आहेत आपले KBJ फाउंडेशन तर्फे जी शाळा चालते, गरीब मुलांसाठी जी शाळा चालते, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, त्या मुलांनी हे सगळं तयार केलेलं आहे. आपण अशी मुलं याच्यात निवडतो की ज्यांच्या घरातून कधी कोणी शाळेत गेलेलं नाही, अशी ही मुलं आहेत. पण अशी अस्खलित इंग्लिश बोलतात की आपल्याला बघून आश्चर्य वाटतं की 1-1, 2-2 वर्षात हे एवढे कसे ट्रेन झाले. पण याच्या मागे शिक्षकांची खूप मेहनत आहे. मी खूप खूप धन्यवाद देते शिक्षकांना, जे एवढं मेहनत करून मुलांना तयार करतायत. आणि या एज्युफेअरसाठी पण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर आपली व्हिजिट त्यांना खूप मोटिवेशन देऊन जाईल. तर अवश्य यावे. धन्यवाद.